राजमातोश्री अनाजी पंतांच्या वाड्यावरून येत आहेत. का गेले असतील? प्रणाम बाळाजी पंत. राम राम राम. काही कामात आहात का? हो, म्हणजे शंभूराजांनी यादी पाठवली नव्याने फौजेत भरती झालेल्या मावळ्यांची. असं? किती भरती झालेत? खूप झाली. हे बघा, 32 शिराळामध्ये 4000, पन्हाळा प्रांतातून 3000 आणि भूदरगड प्रांतातून 5000 लोकांची भरती झाली आहे. राजांनी मनावर घेतलंय. अहो, मोठं काम ते. एवढ्या कमी वेळात एवढ्या ताज्या दमाची पोरं फौजेत आणायची जिकिरीचं काम ते. धडाकाच लावलाय त्यांनी. काही काम होतं का? काम असं नव्हतं, परंतु बोला. नाही, काही नाही. थोरल्या मातोश्रींना एवढ्यात बघितलं आम्ही. कुठं? अनाजी पंतांच्या वाड्यावरून येताना. राजमातोश्री अनाजी पंतांच्या वाड्यावर? असं कुठलं निकडीचं काम होतं? तेच समजत नाहीये. आणि तसंच जर काही काम होतं तर अनाजी पंतांना खासा सदरेवर बोलवता आलं असतं. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. राजन आणि राणीसाहेब गडावर नसताना आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. अर्थातच. असं वाटतंय कुठेतरी काहीतरी घडतंय, पण गुप्तपणे. शंकेला वाव आहे. आपण सावध राहायला हवं. काही अघटित घडायला नको. अनाजी बनते येत आहे. पाठवा त्यांना. राजमातोश्रींचा जय जयकार. पंत, अहो ही मखलाशी कशासाठी? हो, मकलाशी नाही ही. अहो, हकीकत सांगतोय. कमाल झाली, कमाल. काय कमाल? अहो, केवढा तुमचा आदर, केवढा तुमचा दरारा. मी थक्कच झालो तर. हो, माझा विश्वासच बसेना. तुमचं पत्र म्हणताच अकबराला स्वर्ग 2 बोटावर राहिला. आणि दुर्गादासाने तर तुमचं पत्र असे मस्तकी लावले. हो, आमचं पत्र मस्तकी लावलं? सांगतोय काय, फार आदर, फार. लोकांमध्ये आदर आणि आपल्या माणसांमध्ये याचे काय पडसाद उमटतील याची कल्पना आहे तुम्हाला? कसले पडसाद आणि कशाबद्दल? पत्राबद्दल. पत्राबद्दलचे पडसाद? आणि ते का उमटतील? अहो, शेवटी सापडलं तर आमचं पत्र सापडेल पुरावा म्हणून. नाही नाही, आम्ही पत्रावर शिक्का उठवायलाच नको होता. तुम्ही उगीच धास्ता होतात. उगीच नाही, आम्हाला मागच्या गोष्टी पुन्हा पुढे नाही आणायच्या. आणि आम्ही तुमच्या वाड्यावर गेलो होतो. वाड्यावर? हो,
आम्ही अस्वस्थ आहोत, खूप खूप अस्वस्थ आहोत. आम्ही पत्रावर शिक्का उमटवला. शिक्का उमटवून आम्ही काही चूक तर केलं नाही ना, असंच सारखं वाटतंय आम्हाला. आणि म्हणून पत्र हस्तगत करण्यासाठी आम्ही तुमच्या वाड्यावर गेलो होतो. पण मला कल्पना नाही याची. थोडी जरी कल्पना असते निरोप असताना तर मी पुढे पाऊल टाकलंच नसतं. मग आता काय करायचं तुम्हीच सांगा. पंत, आम्हाला पत्र परत द्या. राजमातोश्री, हो, नाहीतर हेच पत्र आमच्या विरोधात पुरावा ठरेल. नाही हो, तुम्ही खरंच नका काळजी करू. पंत, विषय काळजीचा नाही, सावधगिरीचा आहे. अहो, म्हणून तर आम्ही एवढी घाई केली, तुमच्या वाड्यावर गेलो, निरोप पाठवले. पंत, अहो, आम्हाला झोपही लागत नाही. माफी असावी राजमातोश्री, परंतु आपण एवढ्या अस्वस्थ का झाला तेच समजत नाही. शंभूराजे आम्हाला निद्रेत दिसतात, आम्हाला जाब विचारताना दिसतात, आमच्यावर संतापलेले दिसतात, आम्हाला शिक्षा करताना दिसतात, रयत आमची निर्भत्सना करताना दिसते. पंत, आम्ही खूप खूप जास्त अस्वस्थ आहोत. हात जोडून सांगतो, नका अस्वस्थ हो. तुम्ही सांगून आणि आम्ही ठरवून काहीही होणार नाही. राजमातोश्री, अहो, आम्ही अशा पद्धतीने वाटाघाटी करतो आहोत किंचितही कोणाला संशयही येणार नाही. पंत, आम्हाला तुमच्या बुद्धीबद्दल किंचितही शंका नाही. पण फक्त एकच गोष्ट आमच्याविषयी करा. जी, आम्हाला पत्र परत द्या. पण ते पत्र अकबरने ठेवून घेतलं स्वतःकडे. आता ते मिळणं कठीण. म्हणजे हे पत्र पुरावा म्हणून सापडलं तर आम्हाला जाब विचारला जाईल आणि आम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि जाब विचारणारा जर राहिला नाही तर पंत, काय बोलताय तुम्ही? योग्य तेच बोललो मी राजमातोश्री. जाब विचारणारा राहणार नाही म्हणाला. अहो, गादीवर राहणार नाही शंभूराजे. आणि जर गादीवरच राहिले नाहीत तर जाब विचारतीलच कसे? काही लक्षात येतंय का तुमच्या? पंत, तुमच्या मनात नेमकं काय आहे ते सांगा. माझ्या ध्यानात, मनात, अंतःकरणात फक्त आणि फक्त राजाराम राजेच आहेत. छत्रपती शिवप्रभूंचे धाकटे चिरंजीव. ते एकदा का गादीवर बसले की मी मोकळा. पण हे शक्य आहे? पूर्वी नव्हतं, पण आता आहे. आता सगळी परिस्थिती जुळून आली आहे. अहो, एवढंच नव्हे तर ग्रह नक्षत्रांनीही आपल्यावर कृपादृष्टीची खैरात केली आहे. आता सगळं मनासारखं घडून येणार. सगळं मनासारखं होणार? हो, आमची माणसं पन्हाळगडावर केव्हाच रवाना झाली. कशाला? अहो, नेमून दिलेलं काम करायला. काय नेमून दिलंय? आणि माणसं कशाला रवाना झाली? बोला पंत. माझी एकट्याची नाही, आपली माणसं. आपली माणसं? कशाला? अहो, नका धास्तव. माणसं गेली आहेत ती त्यांना रोखून धरायला. शंभूराजेंना रोखून धरणारी माणसं आहे? राजमातोश्री, कधी कधी काळ वेळ धावून येते.
आणि आता शंभूराजांची वाट काळ वेळ रोखणार. बघा तुम्ही, आता शंभूराजे रायगडावर येणार नाहीत. आता आता रायगडावर येणार नाही. पंत पंत आम्हाला वाटतंय हे सगळं थांबावं. माफी असावी. आता बाण सुटलाय आणि तुम्ही जाणतात, सुटलेला बाण आणि तोंडून निघालेला शब्द माघारी घेता येत नाही. पंत तुम्हाला विचारूनच ही परिवर्तनाची मोहीम सुरू केली आहे. आता माघारी फिरता येणार नाही. यात शंभूराजेंना त्रास तर होणार नाही ना? बिलकुल नाही. त्यांना कळणारी नाही काय झालं आणि कधी झालं. सगळं शिस्तबद्ध, योजनाबद्ध. म्हणजे एका बाजूला शंभूराजे होत्याचे नव्हते होतील. पंत जे आहे ते स्पष्ट बोला. अजून किती स्पष्ट बोलायचं. होत्याचे नव्हते म्हणजे निष्क्रिय होतील आणि दुसऱ्या बाजूला अकबर सक्रिय होईल. शंभूराजे गादीवरनं उतार होतील आणि इकडे राजाराम राजे गादीवर बसतील. यापूर्वी आपण हे केलं नव्हतं का पंत? ऐकून घ्या. तेव्हा आबाची बैल न बाबाची गाडी, हन्नार सुका न सोडणार तुका होता. पण आता बैल गाडी हाणणारा सोडणारा मीच आहे आणि सोबत अकबर शहजादा. अकबर तयार होणार? हो, त्याला अर्ध स्वराज्य देणार आहोत आपण. अर्ध स्वराज्य द्यायचं? हो, महाराजांच्या आत्म्याला काय वाटेल? आनंद. अहो, शंभूराजे जर स्वराज्याच्या गादीवर राहिले तर हे स्वराज्य त्या औरंगजेबाच्या ताब्यात जाईल. खरं का खोटं सांगा ना. परंतु शिवाय छत्रपती तुमचे चिरंजीव, तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची हीच तर वेळ आहे. मग कसली भीती? आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. परंतु आम्ही आमच्या मुलाच्या नजरेतून पडू नाही. नाही, आम्हाला या सगळ्यात तुम्ही घेऊ नका. आणि बाळराजेंनाही काही नको. पंत तुम्ही ऐका. राजकारणात असा धरसोडपणा चालत नाही आणि आम्ही तुम्हाला यात घेतही नाही. तशी तुमची गरज उरली नाही. पंत पण आता तुम्ही या सर्व गोष्टींच्या आड येऊ नका. कोणत्याही क्षणी अकबर येईल, अर्ध राज्य ताब्यात घेईल. जर तुम्हाला बाळराजेंचं भलं करून घ्यायचं असेल तर तुम्ही गप्प राहणं हिताचं ठरेल. स्वराज्यातील रयतेसमोर आम्ही आज जाहीर करतो की महाप्रलय कालाचे निवारण करण्याचे ज्ञान असणारे योगी, स्वनामधन्य, जामगोत्री, कुडाळ प्रांतातील सर्वश्रेष्ठ उपाध्याय, ब्राह्मण वर्गात श्रेष्ठ, अश्वलायन सूत्री, ऋग्वेद सकळ शाखाध्यायी, सर्व मांत्रिकात श्रेष्ठ आणि सर्वांच्या आदरास प्राप्त असलेले महापंडित बाकरे शास्त्री यांना श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून गौरविण्यात येत आहे. या शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पवित्र भूमीत परमेश्वराच्या साक्षीने त्यांना हे दानपत्र देण्यात येत आहे. आज धन्य झालो मी. माझ्या राजांनी, माझ्या छत्रपतींनी माझा गौरव केला. माझी तपसाधना फळास आली. शास्त्री महाराज, आपलं कार्य महान आहे. तरी आपण कामांचा एवढा व्याप असताना एवढ्या दूर आलात. शास्त्री बुवा,
आम्ही दानपत्र देण्यास तर आलोच आहोत, परंतु आमचे राजे नवसाचे आहेत. तो नवस फेडावा, महादेवाचं दर्शन घ्यावं, म्हणजेच आम्ही स्वार्थ आणि परमार्थ साधण्यासाठी आलो आहोत. कितीही निरागसता, मला आज मनोमन खूप आनंद झाला. राणी साहेब, आपण स्वराज्य लक्ष्मी आहात. अखंड सौभाग्यवती भव आणि स्वराज्याच्या छत्रपतींना उदंड आयुष्य लाभो, कीर्ती लाभो, तथास्तु. हर 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 हर. ज्या पत्रावर आपला शिक्का चालतो त्या पत्रावर शिक्का उमटवायचा ना. असं पत्र आमच्या नशिबात नाही. नाही कसं? हे बघा घेऊन आलोय. आपण पत्रावर मोहर का उमटवली? आपल्याला पुन्हा मोह झाला का राजा रामराजांसाठी? काय म्हणायचं याला? आपल्याला मोह झाला का आपण आपल्या लेकरासाठी तरतूद केली? तरतूद. पण मग आपण हे सगळं स्पष्ट बोलायला हवं होतं. बोललो नाही. चुकलंच आपलं. आपण एवढे सावध असूनही बेसावध कसे राहिलो? बाळ राजेंना गादी हवी, राज्य हवं. हे जर का आपण शंभूराजांकडे मागितलं असतं तर मागूनही त्यांनी दिलं असतं का बाळराजांची फरफट झाली असती? शिवपुत्राच्या पदरी अवहेलना आली असती. तो अकबर, शंभूराजेंचा बालमित्र, आपल्या निशाणीचं पत्र पाहताच त्याने अदबीनं पत्र स्वीकारलं. दुर्गादास राणाने ते मस्तकी लावलं. पण आपण कोणत्या मजकुरास होकार भरला? कोणत्या मसलतीवर शिक्का उमटवला? यावेळी अनाजी पंतांच्या डोळ्यात वेगळाच विखार उमटलाय. ते बोलत नाही, पण जाणवतंय काहीतरी. ते तिरस्काराच्या कड्यावर उभे आहेत. पण आपल्याला मात्र या सगळ्यात पडायचं नाही. अकबराला राज्य द्यायचं नाही पटत. कोण अकबर? आऊसाहेबांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. महाराजांनी दिवस रात्र अपार कष्ट करून ही दौलत उभी केली. आणि आपण लगेच होकार कसा भरला? मातोश्री, शंभूराजे, आम्ही चुकलो का? माफ करा आम्हाला. मातोश्री, आम्ही बाळराजे आहोत.
अरे